स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। राधा राणी आणि श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे राधा कृष्ण यांच्या नावाने असलेलं हे सुंदरस अनुपम्य मंगल कार्यालय या प्रांगणामध्ये, या सभागृहामध्ये आणि बाहेर सुद्धा या सुखद सोहळ्यासाठी आलेत, पण बाहेर थांबलेल्या समस्त पाहुणे मंडळींना विनंती आहे, कृपया आपण या हॉलमध्ये येऊन बसावं। काय सुंदर आसन व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे, सुंदर सुंदर गाद्या आहेत, खुर्च्या आहेत आणि आपल्याच श्रवण सुखासाठी म्हणतात ना, संगीत हे जीवनात आलं की माणसाला प्रेरित करतं। जे माणसं निराशेकडे जातात त्यांनाही आशेकडे आणतं। आशेचं दीप म्हणजे संगीत। अशा या संगीत सोहळ्याचं आयोजन आपल्यासाठीच मोरे परिवाराने केलेलं आहे। आता थोड्याच वेळात आम्ही या संगीत सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। सुंदर सुंदर गीत होतील, त्यामुळे माझा आवाज जर खाली येत असेल, मला वाटते सुंदर साऊंड सिस्टीम आहे काळे साहेबांचे, आमचे जुंतुरकर, त्यामुळं आवाज सहजच खाली पोहोचणारच। त्यामुळं खाली असलेल्या समस्त पाहुणे मंडळींना पुनश्च विनंती करतोय, कृपया आपण आत येऊन बसावं या सभागृहामध्ये आणि विशेषतः आत आल्यावर पाठीमागे न बसता पुढे यावं। तुमच्याही मुखड्याचं आम्हाला दर्शन व्हावं ना, तितक्या लांबून म्हणल्यावर ते कसं दिसणार, त्याकरता कृपया आत यावं। आत आल्यावर समोर येऊन बसावं। अगोदर समोरची जागा रिझर्व आहे ती भरून घ्यावी, त्यानंतर आपण पाठीमागं बसणार आहोत। बघते की आपण डाव्या बाजूला म्हणजे स्टेजवर मी उभा आहे, माझ्या डाव्या बाजूला काही ज्येष्ठ मंडळी पाठीमागं बसलेली आहेत। त्या ज्येष्ठ मंडळींना, वारकरी मंडळींना विनंती आहे, कृपया आपण पुढे येऊन बसावं। या बाजूलाही काही आमचे प्रतिष्ठित पाहुणे मंडळी बसलेले आहेत फेटे घालून, त्यांनाही विनंती आहे, कृपया आपण पुढे येऊन बसावं। स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। इथं बघतायत की कार्यक्रमाचं मला वाटतंय पूजेसाठी आता वधू येईल आणि त्या पूजेसाठी मनोहर जोशी महाराज या ठिकाणी आलेले आहेत। आणि या कार्यक्रम विशेषतः आज नाही तर आपल्याला कार्यक्रम नेहमी कधीही पाहण्यासाठी, उद्या सकाळपासून कधीही पाहण्यासाठी हा कार्यक्रम रेकॉर्ड केला जातोय। स्वर संगीत ऑर्केस्ट्राचा हा कार्यक्रम रेकॉर्ड केला जातोय आणि तो तुम्हाला मिळणार आहे माऊली HD कीर्तन सोहळा या चॅनलवर। आणि या चॅनलचे प्रमुख स्वतःच या ठिकाणी धीरजी मुंडे यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, ते म्हणजे गणेशजी चोपडे आणि त्यांच्यासोबत देवा पाटील।